क्रिकेटमध्ये आजकाल गुगली शब्द जितक्या वेळा ऐकू येत नाही त्याहून अधिक वेळा राजकारणामध्ये गुगली शब्द हा कानावर पडतोय। त्यात ती गुगली टाकणारे शरद पवार असतील तर समोरचा हिट विकेट होण्याची शक्यता दुणावते। एकीकडे फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गाठीभेटी वाढलेल्या असताना दुसरीकडे शिंदे आणि पवार यांची जवळीक सुद्धा वाढल्याचं बघायला मिळतंय। आता ठाकरे फडणवीस जवळीक वाढत असताना शिंदे पवार यांच्या जवळ येण्याचा काय अर्थ आहे? शह काटशहाचं काय आहे राजकारण? बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करताना आपल्या भाषणात कौतुकाचा वर्षावही केला। महाराष्ट्राचं राजकारण योग्य दिशेने नेण्यात शिंदेंचं मोठे योगदान आहे असं वक्तव्य करत पवारांनी शिंदेंवर गुगली टाकली। तर पवारांची गुगली भल्या भल्यांना कळत नाही असं प्रत्युत्तर त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिलं। पण शिंदेंचे कौतुक करण्यामागे पवारांनी उद्धव ठाकरेंना मेसेज दिला का असा सवाल उपस्थित होतोय। या ठाण्याच्या महिला नगरपालिकेमध्ये ही सावला होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते, आईबाई होते का नाही मला आठवत नाही। अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून मोठा वाटा केली जबाबदारी एकनाथ शिंदेंच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला आवश्यक आहे। तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे, आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे। महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे। कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल। विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गाठीभेटी वाढल्यात। उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या ना त्या कारणामुळे फडणवीसांची भेट घेत आहेत। 3 दिवसांपूर्वी आमदार मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा फडणवीसांसोबत जुळवून घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली। हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली गेली। आदित्य ठाकरे सुद्धा आतापर्यंत 3 वेळा फडणवीसांच्या भेटीला गेले। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडनं कौतुक केलं गेलं। 1 जानेवारीला फडणवीसांनी केलेल्या गडचिरोली दौऱ्याचं सामनामधनं कौतुक झालं। भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्न सोहळ्यामध्ये भेट झाली। 10 फेब्रुवारीला मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवे हे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। प्रसंगानुरूप मित्र आणि शत्रू बदलत असतात आणि त्यामुळं प्रतिक्रिया देण्यामुळं, टोकाच्या प्रतिक्रिया देण्यामुळं त्यातली अस्वस्थता बाहेर पडत असते। राज्यामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडी हे केवळ 2 राजकीय आघाड्या राहिलेल्या नाहीत, याच्यामध्ये त्याला अंतर्गत कंगोरे आहेत आणि ते कंगोरे हे वेगळ्या राजकीय समीकरणांना जन्म देतील का हे मात्र आगामी काळच ठरवेल। धक्कातंत्र हे शरद पवारांच्या राजकारणाचा एक भाग आहे। आजपर्यंत आपण असे अनेक प्रसंग बघितले आणि त्यामुळे शरद पवारांनी त्या कार्यक्रमात जाणं आणि शिंदेंचा सत्कार करणं या घटना त्यांच्या त्या राजकारणाला अनुसरून झालेल्या आहेत आणि राजकारणात काहीही घडू शकतं या नियमानुसार। जर यातली काही अशी समीकरणं सध्या तरी तशी आकड्यांची जर आपण उजळणी केली तर लक्षात येत नाहीत, अशा लगेचच काही त्याचे परिणाम होतील असं दिसत नाही। एकीकडे फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढतायत
दुसरीकडे महायुती सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सत्काराचे राजकीय अर्थ काढले जात आहे. विशेष म्हणजे सत्कारावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त करताच शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची निवासस्थानी जात भेट घेणं हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होतोय. मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा पत्ता कट केला गेला. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद न मिळाल्यानं सुद्धा नाराजी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दांडी मारली आहे. एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातल्या मूळ गावी दौरे वाढल्यामुळे नाराजीच्या चर्चा आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान दिलं गेलं नाही. नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये स्थान दिलं गेलं. आता भेटलंय म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच आहे. त्याच्यामुळं साहित्य संमेलनाची चर्चा ही नक्की झाली. साहित्य संमेलन यशस्वी करायचं, स्वागताध्यक्ष ते आहेत, सरकार म्हणून देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, आम्ही सोबत आहोत. हे सगळं झाल्यानंतर काहीतरी, आता एवढं सगळं तुम्ही चालवताय म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच ना. पण जी काही चर्चा झाली ती पहिली मी आणि नरेश म्हस्के साहेब, शिंदे साहेबांची बोलू आणि मग तुम्हाला सांगू. निवडणूक काळात एकमेकांवर टीका करणारे, नैतिकतेचे धडे शिकवणारे निवडणुकीनंतर वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. ठाकरे फडणवीसांची जवळीक वाढत असताना शिंदे पवारांच्या जवळ येताना दिसत आहेत. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे अवघ्या महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षात अनुभवलंय. त्यामुळे पुन्हा वेगळी राजकीय समीकरणं जन्माला आली तर आश्चर्य वाटायला नको. असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई. दिल्लीहून शिवाजी काळेसह सुमेध मनोर, पुढारी न्यूज.